Hi guys, this is Vaishnav Prashant Kadam. Today I have come to the Dharavi Fort of Janjire to explore it with my father. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम आणि यूट्यूबर प्रशांत कदम ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आज अशा एका नवीन ठिकाणी घेऊन आलो आहे की हा किल्ला एक अननोन किल्ला आहे. म्हणजे फार जास्त लोकांना माहीत नाही आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे धारावी जंजिरा. थोडीशी गफलत होईल तुमची, कारण धारावी किल्ला म्हटलं की बँड्राजवळचं जे धारावी आहे, लोकांना त्या धारावीमध्ये जो असलेला किल्ला आहे, जो रिवा किल्ला किंवा काळा किल्ला म्हणतात, तर धारावी किल्ला म्हटलं की लोकांना तो किल्ला वाटतो. बट हा धारावी किल्ला वेगळा आहे आणि तो धारावी किल्ला वेगळा आहे. तर चला आपण आज हे जे समोर अवशेष दिसत आहेत, हे ह्या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष. आणि इथे आपण पाहू शकतोय की ह्या किल्ल्याची तटबंदी ही कमीत कमी 8 फूट रुंदीची तटबंदी दिसते समोर. आता ही तटबंदी पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे आणि या तटबंदीच्या फक्त जोत्याचे अवशेष दिसत आहेत. आता हा किल्ला म्हणजे लोकांसाठी एक गार्डन बनलेलं आहे. कारण गेल्या काही वर्षांपूर्वी म्युन्सिपाल्टीने इथे हे गार्डन बनवलं आहे. पण इथे हे जे अवशेष दिसत आहेत, हे या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आहेत. बरोबर आजच्याच दिवशी आम्ही ह्या किल्ल्याच्या भटकंतीसाठी येण्याचं रिझन पण तसंच आहे. कारण ह्या किल्ल्यावरती चिमाजी अप्पाच्या सैन्याने जो ह्या बेटावरती, हे धारावी बेट आहे उत्तनजवळचं, आणि ह्या धारावी बेटावरती चिमाजी अप्पाच्या सैन्याने जो हल्ला केला होता, पहिला हल्ला केला होता, ती तारीख होती 12 एप्रिल 1737 आणि आज तारीख आहे 12 एप्रिल 2026. इतिहासातली ती जी घटना होती, त्या घटनेचं एक मेमरी, त्या घटनेचं स्मरण म्हणून आज मी माझ्या मुलासह ह्या किल्ल्याच्या भटकंतीसाठी आलो आहे. 1737 मध्ये चिमाजी अप्पाने वसईची स्वारी सुरू केली होती, वसईची मोहीम काढली होती. आणि समोर दिसतोय तुम्हाला, मी वसईचा किल्ला दाखवतो समोर. ही समोर जी भिंत दिसते, एक मधल्या भिंतीचा भाग जो दिसतोय, इथे वसईचा किल्ला आहे. आणि हा जो धारावी जंजिरे हा जो किल्ला आहे, हा किल्ला फक्त आणि फक्त वसईचा किल्ला जिंकण्यासाठी, वसईच्या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी चिमाजी अप्पांनी अगदी घाईघाईमध्ये बांधलेला हा किल्ला आहे. महापालिकेने आता इथे पार्क बनवलं आहे आणि आता चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा इथे उभारला आहे. हा किल्ला अगदीच छोटा आहे, अगदी छोटा म्हणजे हार्डली 1 एकरपेक्षाही ह्याचा आकार कमी आहे. आणि हा किल्ला घाईघाईमध्ये बनवला होता, त्यामुळे इथं मोठमोठ्या दगडांपेक्षा हे असे अघडीव दगड, ह्या अघडीव दगडांची ही तटबंदी इथे दिसते. 1737 मध्ये चिमाजी अप्पाच्या सैन्याने ह्या धारावी बेटावरती हल्ला केला होता. आणि ह्या धारावी बेट हे त्यावेळेला पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. सो समोरचा वसईचा किल्ला जिंकण्यासाठी हे बेट आपल्या ताब्यात असणं गरजेचं होतं. त्यामुळे चिमाजी अप्पांनी हे बेट पहिलं ताब्यात घेतलं आणि ती तारीख होती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 12 एप्रिल 1737. आणि हा किल्ला बांधायला सुरुवात केली. आणि हा किल्ला जसं अर्धवट याचं बांधकाम चालू असतानाच
समोर वसईच्या किल्ल्यामधून पोर्तुगीजांचं सैन्य आलं आणि त्यांनी ह्या मराठ्यांवरती हल्ला करून हा किल्ला अर्धवट असलेला किल्ला त्याने आपल्या ताब्यात घेतला आणि परत त्याच्यानंतर 6 महिन्यांनी परत चिमाजी अप्पाच्या सैन्याने हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. असं करता करता ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये बऱ्याचदा हा किल्ला कधी पोर्तुगीजांकडे कधी मराठ्यांकडे असं स्थित्यंतर होत राहील. किल्ल्याच्या बांधकामामध्ये अघडीव जरी असले तरी खूप मोठ्या आकाराचे आपल्याला दगड पाहता येतात. वसईच्या मोहिमेमध्ये ह्या किल्ल्याने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जरी हा किल्ला खूप छोटा असला तरी तेवढाच महत्त्वाचा आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी त्यावेळेला एक शंकराजी केशव ह्या सरदारांचं एक पत्र उपलब्ध आहे की जे त्यांनी चिमाजी अप्पांना लिहिलं होतं, की ज्यामध्ये ते लिहितात की ह्या बांधकामासाठी जे 2200 मजूर लागणार आहेत तर त्या मजुरांचं मजुरी देण्यासाठी पर मजूर 5 रुपये ह्याप्रमाणे काही 11,000ची ती अमाऊंट होती. तर ती देण्यासाठी त्यांनी चिमाजी अप्पांना जे पत्र पाठवलं होतं ते पत्र उपलब्ध आहे. या किल्ल्याचा काही भाग हा समुद्राकडच्या बाजूने आहे, म्हणजेच बंदराकडच्या बाजूने आहे. तर आता आपण किल्ल्यावरून निघून खाली तो बंदराकडचा भाग बघायला जायचं आहे. तर मी आता इथून निघतो आहे आणि इथून आता आपल्याला गाडीने एक 2-3 मिनटं लागतील तिकडे जाण्यासाठी. तर तो भागसुद्धा मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवेन. जंजिरे धारावी ह्या किल्ल्याची माहिती इकडच्या मीरा भाईंदर महापालिकेने या माहितीचा बोर्ड इथे असा लावून ठेवलेला आहे. किल्ल्यावरून खाली आलं की हा भाग पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि त्यावेळेला इथून वरमध्ये किल्ल्यापासून वरून असं इथपर्यंत खाली हे किल्ल्याचे अवशेष होते, परंतु नंतर रस्ता बनवण्याच्या कामामध्ये ते अवशेष तोडून टाकण्यात आले. त्यामुळे आता फक्त आपल्याला समोर जो भाग दिसतोय हा किल्ल्याचाच काही भाग आहे, जो पूर्वी वरपासून इथपर्यंत हा भाग जोडलेला होता, परंतु आता फक्त एवढाच भाग इथे अस्तित्वात दिसतोय. ह्या इकडे बोटी लागलेल्या आहेत आणि इथून समोर आपण वसई किल्ल्याचा भाग पाहू शकतो. झूम करून दाखवतो परत एकदा. ही जी समोर जी भिंत वगैरे दिसते ही वसई किल्ल्याची भिंत आहे. इथं ही एक उद्ध्वस्त तटबंदी दिसते आणि ही ह्या किल्ल्यापासून खाली ह्या भागापर्यंत येणारी तटबंदी होती आणि ही तटबंदी तिकडे मुख्य जो वरचा जो रस्ता आहे तिथे पण तोडली होती आणि आता ही इथे पण तोडून हा रस्ता बनवला आहे आणि इथे पुढे हा किल्ल्याचा भाग चालू होतो. इथंही हे काही किल्ल्याचे अवशेष दिसत आहेत. किल्ल्याची ही दुसरी भिंत इथे दिसते आणि ही पण आता इथे अशी उद्ध्वस्त झाली आणि मधला भाग त्याचा तोडलेला आहे. या किल्ल्याचा मुख्य आवाका जो होता तो हा इथे खालीच आहे, समुद्राच्या बाजूनेच आहे. वरती जो भाग आहे हा ॲक्च्युली किल्ल्याचा बालेकिल्ला आहे आणि मूळ जो किल्ला होता ना तो हा इथे. आपण इकडं पाहू शकू की ही इथे समोर दिसते, ही त्या किल्ल्याची तटबंदी जी आता पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि इकडेही या किल्ल्याचे बरेच अवशेष दिसत आहेत.
हा ॲक्च्युली हा भाग हा या किल्ल्याचा इथला एक बुरुज आहे आणि ही त्याची इथली ही तटबंदी जी उद्ध्वस्त झालेली आहे. या वरच्या भागामध्ये सुद्धा किल्ल्याचं बरंचसं बांधकाम दिसतंय. वरती जायचं. किल्ल्याच्या ह्या भागामध्ये आता मच्छीमार लोक आपलं मच्छी वाळवण्यासाठी ह्या भागाचा वापर करतात, त्यामुळे इथे हा कोबा केलेला दिसतोय. पाचचं पाणी पूर्ण निळं, मध्ये काळं आणि इथे पण निळं. हा जो समोरचा जो भाग दिसतोय हे आहे, हा जो एंड दिसतोय एकदम, हा आहे सुरुची बीच. आणि ह्या भागामध्ये इथे जे टॉवर्स दिसत आहेत हा आहे सनटेक बिल्डरचा सुरुची बीचवाला प्रोजेक्ट. बालेकिल्ल्याचा भाग जरी 1 एकरापेक्षा कमी आकाराचा असला तरी ह्या किल्ल्याचा ओव्हरऑल जो आकार आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे. आता आम्ही अगदी ह्या समुद्राकडची जी बाजू आहे किल्ल्याची तिकडे आलो आहे आणि इथून तुम्हाला ह्या किल्ल्याच्या तटबंदीवरून हा मी इकडचा भाग दाखवतो. हा ॲक्च्युली बुरुज आहे, पण हा चौकोनी आकाराचा बुरुज आहे. आणि इथं पाहता येईल की ह्या बुरुजाची तटबंद जी भिंत आहे ती सुद्धा कमीत कमी 6 ते 7 फुटाची भिंत बुरुजाला सुद्धा आहे. आणि इकडे तेवढ्या रुंदीची भिंत असण्याची गरज पण होती, कारण हा भाग हा अगदी समुद्राच्या किनाऱ्यापासून जवळचा भाग आहे, त्यामुळे इकडे हल्ला अगदी सहजासहजी करता येण्यासारखं असल्यामुळे थोडं संरक्षणाच्या दृष्टीने ही तटबंदी थोडी मजबूत असणं गरजेचं होतं. गडाच्या ह्या भागामध्ये काही हे कचेरीचे अवशेष आहेत. आता इकडचा भाग हा उद्ध्वस्त झालेला आहे, परंतु या बाजूच्या भागामध्ये अजूनही काही खोल्यांचे अवशेष दिसतात. आणि ह्या इथे प्रशस्त अशा या जंग्या झरोके आहेत. इथून अगदी सहजासहजी गडावरून बाहेरच्या भागावरती लक्ष ठेवता येऊ शकतं. बुरुजाच्या मध्यभागी हा एक विशाल असं वडाचं झाड आहे, त्यामुळे ह्या भागावरती अगदी पूर्णतः दिवसभर सावली राहू शकते. 1737 पासून ते पुढची 2 वर्ष हा किल्ला कधी मराठे कधी पोर्तुगीज ह्यांच्याकडेच येत जात होता. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग ह्या किल्ल्यावरती मराठ्यांची सत्ता होती, परंतु 1818मध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता स्थापन झाली त्यावेळेला मात्र हा किल्ला मग इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्याची ही बाजू एवढी मनोहरी दृश्य आहे इकडचं की आपण अगदी दिवसभर बसून इथून त्या समुद्राच्या लाटांचं हे दृश्य पाहत राहू शकतो.
आणि आम्ही बाप बेट्यानी या इथे बांधलेल्या झुल्यावरती झुला घेण्याचा आनंद पण लुटला आहे. जंजिरे धारावी हा किल्ला पाहण्यासाठी यायचं असेल तर वेस्टर्न लाईनवरचं भाईंदर स्टेशन, या भाईंदर वेस्टला उतरून तिकडून उत्तनकडे जाणाऱ्या बसेस असतात, किंवा जर स्वतःचं व्हेकल असेल तर अगदी किल्ल्यापर्यंत वरच्या टॉपला, म्हणजे जे वरचा जो टेकडीचा वरचा जो भाग आहे तिथपर्यंत आपण डायरेक्ट वाहनाने येऊ शकतो, किंवा इथे डायरेक्ट वरती येण्यासाठी भाईंदर स्टेशनवरून बसेस पण आहेत. तर हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी साधारणपणे 1 तासभराचा टाईम पुरेसा होऊ शकतो. हे काय आहे? या छोटेखानी किल्ल्याची ही सफर आता आम्ही इथंच संपवतोय. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा.